नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जीवा कॅबिन मध्ये असतो. रम्या तिथे येते आणि ते लेटर हातामध्ये घेते. तेव्हा आता लगेच आता जीवा रागाने तिला म्हणतो की ते लेटर दे, ते लेटर तुझं नाही. तेव्हा आता रम्या लगेच त्याला टोमणा मारायला सुरुवात करते की हे बघ जीवा, आता हे बघ ही कॅबिन आहे तर ती तुझी नाही, तर आता मात्र तू येथे नाही बसू शकत, तो इतरांसारखं मात्र क्युबिकल मध्ये बसायचं आहे. तर हे ऐकून आता जीवाला फारच राग येतो, कारण रम्या आता मुद्दाम त्याच्या जखमेवरच्या खपल्या काढत असते. रम्या पुढे म्हणते की हे बघ, या कंपनीमध्ये मात्र केबिन ही कष्टाने आणि सचोटीने मिळावी लागते. ते पार्थने मिळवलेलं आहे. जेव्हा मात्र तू त्या लायक होशील तेव्हा मात्र आता हे बघू. तेव्हा मात्र आता जीवा त्या चिठ्ठीकडे सारखा बघत असतो, कारण त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असते की हे केबिन आता तुझी नाही, तुला मात्र आता इथे कौतुक म्हणून नाही तर शिक्षा म्हणून अगदी ऑफिस मध्ये बोलावलेलं आहे. त्यामुळे तू आता इतरांसारखा आहेस आणि इतर लोकांप्रमाणे तू आता बाहेरच बसायचं आहेस. ऑफिस मध्ये आता अगदी केबिन मध्ये तुला नाही बसता येणार. आता जे काही रम्या आहे तर ते ती बोलून दाखवते. तेव्हा आता जीवा हे सर्व बघतो आणि त्याला अगदी खूपच राग येतो, पण तरी सुद्धा आता स्वतःची जी चूक झालेली आहे त्यासाठी तो सर्व सहन करतो. त्याच्या डोळ्यामध्ये आता इतकं पाणी असतं, इतकं वाईट त्याला वाटत असते. रम्या म्हणते की तू तुझं आता सामान उचल आणि बाहेर जाऊन बस. आणि विक्रम देशमुख असं त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं आहे विक्रमने, तर ते रम्या आता वाचून दाखवते आणि आता स्वतः मात्र इतकी खुश होते, कारण आता जीवाला जी काही शिक्षा विक्रम मामाने दिलेली आहे तर ते वाचून मात्र आता रम्याला इतका आनंद होतो आणि ती जीवाला आता प्रत्येक गोष्टीची आठवण करून देते. आणि परत आता जीवाची अगदी उडवते, म्हणते की अरे रे, कंपनी ओनरचा मुलगा आता इतर एम्प्लॉई सारखा तो बाहेर क्युबिकल मध्ये बसणार तर. आणि हे बघ, अरे जीवा, मामा तुझ्याशी जे काही वागतो ना ते खूप चुकीचं वागतो आणि खूप चुकीचं तुला वागवतो तर. आणि हे बघ, मामाने दिलेली तुला ही वागणूक खरंच मला नाही आवडत रे, आणि खरंच मी कधी हा विचार सुद्धा केला नव्हता. आणि परत सॉरी असं म्हणते. तर जीवा आता तिच्याशी एकही शब्द बोलत नाही. तेव्हा आता जीवाच्या डोळ्यात खूप पाणी येते. रम्या आता बाहेर निघून जाते. तर जीवा आता तेथे केबिन मध्ये त्याने जे आता नन्नीजींचा आणि त्याचा फॅमिली फोटो जो ठेवलेला आहे तर तो फोटो तो उचलतो, डोळ्यामधील पाणी पुसतो आणि आता केबिन मधील प्रत्येक आपल्या वस्तू तो घेतो. आपला लॅपटॉप वगैरे घेऊन तो सर्व काही आता बॅग मध्ये ठेवतो. आपल्या नावाची जी काही नेम प्लेट आहे तर ती सुद्धा उचलतो. आता त्याला हे सर्व करताना खूप वाईट वाटतं, डोळ्यामध्ये पाणी असतं, पण तरी सुद्धा आता जीवा हे सर्व सहन करत आपले सामान घेतो आणि जीवा आता बाहेर येतो. त्यानंतर आता पार्थ तिकडे फोनवर ऑफिस मधील एका माणसाशी बोलत असतो. आता तो म्हणतो की मी बरा आहे, परंतु घरच्यांनी अजूनपर्यंत मला ऑफिसला नाही येऊन देत, त्यामुळे आता जो काही मेल आहे तो पाठवून त्या एकदा रम्या मॅडमला विचारा, तिला दाखवा हे सर्व आणि लगेच मात्र जे काही आहे ते प्रोसिजर पूर्ण करा. आणि जीवा ते ऑफिसला पोहोचला का हे सुद्धा तो आता विचारतो. आणि तेवढ्याच मात्र आता पार्थच्या मोबाईलवर आता खारुताई म्हणजे आता ही काव्याची मैत्रिणीचा फोन येत असतो. तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो की हिचा फोन आता मला कशाला येत असेल, म्हणून पार्थ फोन काही घेत नाही. आणि तेवढ्यात पियू तेथे येते. पियू मात्र आता त्याला काहीतरी चित्र वगैरे दाखवत असते आणि म्हणते की हे बघ, अरे दादा, माझी उद्या स्पर्धा आहे म्हणून मी प्रॅक्टिस करत होते आणि म्हणून तुला दाखवत होते, तर सांग ना कसं दिसते. तेव्हा मात्र आता लगेच पार्थ ते वाचतो की कारे दुरावा कारे आबोला. आता हे अगदी वाचल्यानंतर आता पार्थचे लक्ष देते. पार्थ लगेच पियूचा कान पकडतो. पियू मात्र आता हसत असते आणि नंतर आता ओरडते आणि आता मात्र पियू मस्त ऍक्टिंग करते. पार्थने फक्त कानाला हात लावलेला असतो आणि बाजूला काढून घेतलेला असतो. आता मात्र पियू म्हणते की अरे अरे दुखत. तेव्हा आता पार्थ म्हणतो की ए दीडशहाणे, अगं मी फक्त हात लावला, इतकं दुखतो, इतकी मोठी ऍक्टिंग करतेस का. पुरावा आणि कारे आबोला हे तुम्हालाच का दाखवण्यासाठी आणलं बरं, असे मात्र तो विचारतो. तर पियू म्हणते की हे बघ, अरे मला काही हौस नाही तुला हे दाखवण्याची, कारण मगाशी मात्र मानिनी मामी काम करत होती तेव्हा मात्र तिने हे गाणं लावलं होतं आणि अचानक मात्र ते माझ्या डोक्यामध्ये बसून गेले, म्हणून मी त्याबद्दल प्रॅक्टिस करत होते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की काय बोलतेस, अगं तू तर खरंच अगदी आता मोठी होत चालली, खूप आगाऊ बोलते बरं का पियू तू. तेव्हा आता हो पियू म्हणते, तुम्ही मोठी माणसं आहात ना, ती सुद्धा काही कमी नाहीत, आमच्यापेक्षा तर जास्त भांडतात आणि लगेच कटी घेऊन बसतात. तर आता पियूने बरोबर पार्थचे डोळे उघडायला मात्र हा अगदी त्याला सांगितलेलं असते. तर आता पार्थच्या लक्ष देते की नक्की आपण कसं वागतो
आपण सुद्धा चुकीचं वागलो काव्याशी. तेव्हा आता पियू पुन्हा म्हणते की दादा अरे किती सॅड राहशील तू. पार्थ म्हणतो की अगं पियू मी कुठे सॅड दिसतो तुला, मी सॅड नाही. तर आता पियू म्हणते की अरे दादा किती नाटक करतोस रे तू. अरे मला माहिती आहे की तू काव्या बहिणीशी कट्टी घेतली म्हणून, तू हे बघ दादा अरे तू घे ना तिच्याशी बट्टी. हे बघ तू जर तिच्याशी बट्टी नाही घेतलीस तर मी सुद्धा सॅडच राहील. आणि हे बघ मी सॅड आहे तर अख्खं घर सुद्धा सॅडच राहणार. अख्खं घर सॅड आहे तर मला अजून सुद्धा सॅडच राहावं लागेल. तर अरे मग एवढं सर्व करण्यापेक्षा तू तिच्याशी बट्टी घे बरं. त्यावर आता पार्थ रागवतो. पार्थ म्हणतो की पियू मोठ्याच्या भांडणामध्ये मात्र लहानांनी पडायचं नसतं. त्यावर आता लगेच पियू म्हणते की एक मिनिट, तुम्ही आता आमच्या लहानांच्या भांडणामध्ये मोठे लोक पडतात मग ते आम्हाला चालते आणि ते सर्व आम्ही चालून घेतो. मग आता तुम्ही सुद्धा ते चालून घ्यायचं, कळले ना तुला हे सर्व. म्हणून आता पार्थची चांगली पियू कान उघडणी करते. आणि तेवढ्यात पार्थच्या मोबाईलवर पुन्हा फोन येतो. तेव्हा आता पार्थ फोन पाहतो आणि परत खारुताईचा फोन कशाला आला असेल. आणि ही मांजरचीच मैत्रीण आहे. जोपर्यंत ती अगदी तिची मांजर फोन नाही उचलणार तोपर्यंत ती मला फोन करतच राहणार. तर तेव्हा मात्र आता रागाने पार्थ जरा आतमध्ये फोन घेऊन जातो. तर पियू म्हणते की आता काव्या वहिनीचा बोका तिच्यावर जास्त जरा आज चिडलेला आहे. तर परंतु काही नाही. आणि पार्थ दादा अरे तुझ्या चेहऱ्यावरचं स्माइल परत कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तर असे आता पियू खुश होत म्हणत असते. त्यानंतर आता इकडे पार्थ बाजूला येतो आणि आता ह्या खारुताईचा फोन घेतो आणि बोला असे म्हणतो. तर आता ही खारुताई म्हणते की अरे आज इतकं बोरिंग. हॅलो काय हॅलो खारुताई, बोला खारुताई. असं तर तुम्ही काहीच म्हणाला नाहीत. काय जीजू प्यारचे स्वागत नाही करोगे का आम्हाला. तर पार्थ आता कडक आवाजात विचारतो की काय काम होतं, फोन कशासाठी केलास. आता तिकडून खारुताई विचारते की काय पार्थ जीजू तुम्ही तर फारच चिडलात ओ. आणि आता पुढे खारुताई म्हणते की अहो तुमच्या रागाच्या ह्या अगदी प्रखर प्रकाशात मात्र आमचं गोड आणि गोंडस सूर्यफूल जळते हो. तेव्हा आता पार्थ म्हणतो की तुम्ही नक्की काय बडबड करतात. तर आता खारुताई म्हणते अहो मी तुमच्या बायकोबद्दल काव्याबद्दल बोलते. आणि हे बघा तुम्हाला तर माहितीच आहे की काव्या नेहमी जागवते आणि तिच्या बोलण्याने बडबड केल्याने चिडण्याने मात्र तुम्हाला तर माहितीच आहे मी कधीही घाबरत नसते. आणि हे बघा किमान म्हणजे मी सुद्धा तिला घाबरत नाही. तर तुमचं काय बरं. आणि हे बघा जर तुम्ही चिडलात ना तर कसं आहे की तिची खूप डेंजर अशी सिच्युएशन होते हो. आणि हे बघा तुम्ही नेहमी आता शांत असतात आणि चेहऱ्यावर अगदी मिस वर्ल्ड सारखी अगदी स्माइल असते, ती पण नेहमीची. त्यामुळे हे बघा तुम्ही आता आमच्या काव्यावर जे काही रागवलं आहात ना आणि त्यामुळे आता थोडीशी गडबड झालेली आहे. जीजू हे बघा तुम्ही सुद्धा काय हो माझ्या इतक्या भोळ्या भाबड्या मैत्रिणीवर का रुसलात बरं. तेव्हा आता पार्थ नाराजच असतो. पार्थ म्हणतो की हे बघा खारुताई तुमच्या जे काही मैत्रीण आहे काव्याने माझ्या रागवण्याचं आणि भोळ्या बाबड्या या नाराजगीचं कारण नसेल सांगितलं तुम्हाला. आणि हे बघा उलट मी चिडलो आणि माझ्या चिडण्याने मात्र तुमच्या मैत्रिणीवर फरक पडला असता तर त्यांनी मात्र असं वागायला नको होतं. तेव्हा आता ही मैत्रीण म्हणते की बरं मान्य आहे. आणि हे बघा तिने तुम्हाला अनेक वेळा सॉरी सुद्धा म्हटलेले आहे. तर आता पार्थ म्हणतो की सॉरी म्हटल्याने प्रॉब्लेम सुटतो का. अगोदर मात्र हर्ट करायचं आणि नंतर सॉरी म्हणायचं आणि समोरच्याने मात्र माफ केलं पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा ठेवायची का. त्यावर आता लगेच ही मैत्रीण म्हणते की नाही हो अगदी तसं नाही, परंतु तुम्ही जे काही तिच्यावर रागावलेत आणि जे काही झाले त्याबद्दल खरंच तिला खूप गिल्ट वाटते की तुम्हाला तिने काही सांगितले नाही म्हणून. आणि हे बघा जीजू लक्षात घ्या तिचं सॉरी खरंच खूप मनापासून आहे हो. आणि त्यात म्हणजे तुम्ही तिच्यावर रागवला म्हणून तिच्या बोलण्यातला आणि अगदी वागण्यातला जो उत्साह आहे ना तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. तर आणि हे बघा आय नो आणि खरं तर तुमची सुद्धा तीच अवस्था असेल. तर परंतु काव्याबद्दल मात्र एक ऑब्झर्व केलेला आहे. तर ती ज्या व्यक्तीला जीव लावते आणि त्या व्यक्तीला तिच्यामुळे जर हर्ट झालं तर ती मात्र स्वतःला सुद्धा हरून बसते. आणि काय आहे जीजू तुम्हाला माहिती आहे का, खरं तर मी तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडलेच नसते कारण तुमच्या असं रागवण्यामुळे तिचं अभ्यासातील लक्ष उडालेलं आहे. तर आता हे ऐकल्यानंतर पार्थला आता वाईट वाटतं, स्वतःची चूक समजते कारण काव्याचा अभ्यासावर परिणाम नकोय मग असे तो ठरवतो. आणि आता मात्र तो विचारतो काय बोलतात तुम्ही सिरियसली हे सर्व. तर आता काव्याची मैत्रीण म्हणते की हो हे सिरियसली आहे. तर मी रोज बघते की तुम्ही असं रागवल्यामुळे तिचं अभ्यासात लक्ष नाही लागत. तर परंतु जीजू मी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही रागवल्यामुळे खरंच तिला खूप फरक पडतोय. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटत नाही या गोष्टीचा मात्र तिला आजकाल खूप अगदी फरक पडतोय. आणि खरंच जीजू हे बघा मी तुम्हाला फोन केलेला आहे हे तुम्ही तिला प्लीज सांगू नका. तर आणि प्लीज तुमच्या दोघांमध्ये जे काही आहे तर ते लवकरात लवकर सॉर्ट
फॉल्ट आउट करा आणि पॅचअप करा बरं, कारण आमच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि तुमच्या डोक्यातील आणि मनातील जो राग आहे तो जरा बाजूला ठेवा आणि चेहऱ्यावरती स्माइल करून काव्याला खुश करा. आणि प्लीज जिजू बाय जिजू असे बोलून आता ही खारुताई फोन कट करते. आता पार्थच्या लक्षात येते त्याची स्वतःची चूक काय आहे ते. त्यानंतर आता इकडे जीवा बाहेर बसायला येतो आणि मात्र तो आता तिथे बाहेर एम्प्लॉई सारखा आता बसलेला असतो आणि तेवढ्यात मात्र एक मुलगी त्याच्याजवळ पाहिल देते आणि ती जरा बाजूला जाते आणि दुसऱ्या आता एम्प्लॉईला विचारते की अगं काय झालं जीवा सर असे बाहेर का बसलेस. आणि तेवढ्यात मात्र आशिष आहे तर तो त्यांच्याजवळ येतो आणि त्या मुलींना म्हणत असतो की कारण जीवा सरांना मात्र आता शिक्षा झालेली आहे तर आणि ते ऑफिसमध्ये शिक्षा भोगायला आले तर. अगं तू त्यांच्याकडे बघितलं नाहीस का, कॅबिन वगैरे काहीच नाही त्यांना मात्र असंच आपल्या सोबत बसवलं गेलं आहे. तेव्हा आता ती मुलगी आशिषला म्हणते की हे बघ आशिष अरे जरा काहीतरी रिस्पेक्ट धर त्यांची, असं का बोलतोस तू त्यांना. आता ती दुसरी मुलगी म्हणते की कशाबद्दल त्यांचा रिस्पेक्ट करायचा, असं कोणतं कर्तृत्व त्यांनी गाजवलेलं आहे म्हणून आपण त्यांचा रिस्पेक्ट करायचा. तेव्हा आता तो आशिष म्हणत असतो की हे बघ तुला काय सांगू त्यांनी काय केलं हे तुला माहिती नाही. जीवा मात्र आता एक एक शब्द ऐकत असतो आणि आता जीवाला खूपच भयंकर राग येत असतो कारण आशिष जे काही बोलून जातो जीवाच्या खूप जिव्हारी लागलेलं असतं. आशिष पुढे म्हणतो की हे बघ तुला माहिती नाही त्यामुळे तू मध्ये मध्ये मात्र बोलू नकोस. तेव्हा आता जी मुलगी जीवाकडून बोलते ती आता या दोघांना म्हणते की शटअप जीवा सर खरंच खूप चांगले आहेत. तेव्हा मात्र आता ती दुसरी म्हणते की अगं हे बघ जीवा सर मात्र गरीब आहेत परंतु आता लग्न झाल्यानंतर आता हे गरीब नवरे असणाऱ्या ज्या बायका असतात तर त्या त्याचा गैरफायदा घेतातच. आशिष म्हणतो की हो हे तर बरोबर आहे. तर आता ती मुलगी पुन्हा म्हणते की पुरुषांचं मान टिकेल हे पूर्णपणे आता बायकावर अवलंबून असते. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की तुम्ही नक्की काय बोलतात खरंच मला काही कळत नाही तर. तेव्हा आता आशिष नंदिनी बद्दल बोलतो आणि म्हणतो की त्या मिसेस नाही का नंदिनी मॅडम त्यांचा कोणता तरी एनजीओ सोडवण्यासाठी सरांनी मात्र अगदी घरामध्ये चोरी केली आणि सगळे दागिने विकले. तो आता हे ऐकून त्या मुलीला धक्का बसतो आणि काय बोलतात तुम्ही. तर आता तो मुलगा म्हणतो की म्हणजे आशिष हो हे खरं आहे. तर जीवा आता हे सर्व ऐकतो त्याच्या जीवाचा खरंच खूप संताप होत असतो. आशिष पुढे म्हणतो की त्यामुळेच मात्र त्या विक्रम सरांनी त्याला ही शिक्षा दिलेली आहे. तर आता ही मुलगी म्हणते की नेहमीप्रमाणे मात्र ते केबिन मध्ये गेले सुद्धा होते. रम्या सुद्धा आता तेथे येते आणि या तिघांचं बोलणं ती ऐकत असते. तिला तर खूप आनंदच होतो कारण तिचा चेहरा खुलतो. जीवाला मात्र आता हे लोक बोलत असतात. त्यानंतर मात्र आता ही मुलगी पुढे म्हणते की जेव्हा ते जीवा सर आहे ना ते केबिन मध्ये गेले होते तेव्हा मात्र आता विक्रम सरांनी त्यांना हे सांगितलं म्हणजे चिठ्ठीद्वारे की केबिन आणि इज्जत मात्र ही कमवायची असते. आता हे त्यांनी स्पष्ट शब्दात चिठ्ठीद्वारे सांगितले. आता रम्या हे सर्व ऐकते तर तिला खूप असा आनंद होत असतो. तिचा चेहरा लगेच खुलतो. तेव्हा मात्र आता ती दुसरी मुलगी विचारते की जीवा सरांनी मात्र पैसे कुठून घेतले हे त्यांच्या बायकोला माहिती होते पण तरी सुद्धा आता हे सर्व ती असं कसं करू शकते. मी जर त्यांच्या जागी असते तर मी त्या पैशांना हात सुद्धा लावला नसता. तेव्हा आता आशिष नंदिनी बद्दल वाईट बोलतो आणि म्हणतो की अगं अशा बायका काही असतात नवऱ्यांच्या जीवावर म्हणजे नवऱ्यांच्या पैशावर अगदी आईश करणाऱ्या. होल्ड लिगल. आता असं म्हणल्यानंतर जीवाला इतका राग येतो जीवा लगेच आता उठतो आणि सगळ्यांच्या समोर आशिषची गचंडी धरतो आणि विचारतो की काय बोललास. तेव्हा आता सगळेजण धावतच एम्प्लॉई आता यांच्या जवळ येतात जीवाला सोडवायला. रम्याला मात्र आता हे सर्व बघून खूपच आनंद होतो. रम्या खूप हसत असते. आता जीवा खूप संतापलेला असतो. आशिषची गचंडी धरत तो विचारतो की तू नंदिनी बद्दल काय बोलला, तुझी हिम्मत कशी झाली हे सर्व बोलण्याची, ते तोंडाला येईन ते तू बोललास आणि तुला काय माहिती आहे सांग नंदिनी बद्दल. तेव्हा आता आशिष म्हणतो की जे काही मला कळाले तर तेच मी बोललो. तर आता जीवा खूप संतापलेला असतो आणि आता यापुढे मात्र एकही शब्द जर बोलला तर येथे मी तुला लोळवेल असं मात्र तो आता म्हणत असतो. आणि तेवढ्यात तिथे विक्रम येतो. आता विक्रम मात्र हे सर्व बघून आता खूप ओरडतो आणि म्हणतो की जीवा हे सर्व काय चालू आहे. तर तेव्हा आता जीवा मात्र आशिषला सोडून देतो. तर आता विक्रम भडकून म्हणतो की हे माझं ऑफिस आहे, मी सुद्धा येथे काम करायलाच येतो आणि तुमच्या सगळ्यांकडून सुद्धा मला हेच अपेक्षित आहे. तुम्ही सुद्धा असं गैरवापर कसा करू शकता. डोक्यात जर हे सर्व शिरत नसेल तर आता आपापल्या घरी जा आणि आपापल्या जागेवर जायला मात्र आता विक्रम ओरडतो. तेव्हा सर्व एम्प्लॉई आपल्या जागेवर जाऊन बसतात खाली मान घालून. तेव्हा आता जीवा हा विक्रमला सांगायला जातो की हे बघा बाबा. तेव्हा मात्र आता विक्रम त्याचं काही ऐकून न घेता म्हणतो की आज तो ऑफिसला पहिल्यांदा आला, पहिला दिवस आहे ना ऑफिसचा तुझा आणि पहिल्याच दिवशी मात्र हे असं बेताळ वागणं तू सुरू केलेलं आहे का. हे शोभतस का तुला, काम करायचं नाही हेच तू ठरवलेलं आहे का, कुठल्या गोष्टीसाठी आपण लायक नाही हे तुला सिद्ध करायचे आहे का.
आता खारुताईचं बोलणं ऐकून इकडे मात्र पार्थ काव्याच्या रूम मध्ये येतो. आता काव्याचे लक्ष नसल्यामुळे काव्या फक्त आता जे पुस्तक आहे तर ते उलटेच धरते, कारण अभ्यासात लक्षच नसते आणि आता अभ्यास करत आहे असे दाखवते आणि पार्थ तेथे येतो. पार्थ मात्र आता जे पुस्तक उलट आहे त्याच्या लक्षात येते आणि तो लगेच काव्याला म्हणतो, आता मात्र उलट पुस्तक धरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर. म्हणून ते पुस्तक आता तो स्वतःच्या हातात घेतो आणि ते उलट आहे असं काव्याला दाखवतो. काव्याला म्हणतो की पुस्तक उलट आहे किंवा सुलट आहे हे सुद्धा माहिती नाही आणि म्हणतात की मी अभ्यास करते म्हणून. आणि अभ्यास नीट व्यवस्थित सुरू आहे का असं तो विचारतो तर काव्या फक्त मान डोलावते. पार्थिला म्हणतो की नंदी सारखी मान डोलावू नका, जे काही उत्तर मी तुम्हाला विचारतो त्याचं तोंडाने उत्तर द्या. काव्या फक्त चालू आहे असे खाली मान घालून म्हणते. तर आता पार्थ म्हणतो की हो चालू आहे म्हणतात. डोक्यामध्ये मात्र दुसरे विचार सुरू असताना अभ्यास करता येत नाही कलेक्टर बाई, नक्की काय कसला अभ्यास करतात. तर काव्य म्हणते की आपण एखाद्याला मनापासून सॉरी म्हणतो आणि ते सॉरी मात्र आता समोरच्या पर्यंत पोहोचतच नसेल तर असं होतं आर्किटेक्ट साहेब. तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो की नको ती धडपड आहे तर ती थांबावी. तेव्हा आता लगेच काव्य म्हणते हे बघा म्हणजे पार्थ साहेब, आता ही धडपड आहे तर ती तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही, कारण कोणी माझ्यावर इतकं चिडलेलं असताना मी असं स्वस्त नाही बसू शकत. तेव्हा आता पार्थ म्हणतो की अच्छा, म्हणजे तुमच्या स्वच्छतेचा जो परिणाम आहे तर तो मात्र तुमच्या अभ्यासावर झालेला हा तुम्हाला चालतो. त्यावर आता काव्य म्हणते की खरं तर नाही चालत, परंतु काय करणार, तर कोणीतरी माझ्यावर खूप चिडलेले आहात आणि कोणीतरी माझ्यावर खरं तर चिडलेले नाहीत, तर मात्र त्याचा चांगला परिणाम माझ्या अभ्यासावर होऊ शकतो. तर आणि बरं ठीक आहे, माझी चुकी तुम्हाला नाही कळणार. तेव्हा आता काव्य लगेच आता पार्थकडे पाहत असते. पार्थ लगेच आता काव्याला सॉरी असं म्हणतो. सॉरी म्हटल्यानंतर काव्याला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. ती पार्थकडे खुश होत पाहतच असते. तर काव्य विचारते की तुम्ही सॉरी कशाला म्हणतात. तर आता पार्थ म्हणतो की तुम्ही कुणाची मैत्रीण आहात. तेव्हा आता काव्य काहीतरी म्हणते तर पार्थ तिला म्हणतो की काय. तर आता काव्य म्हणते की तुमची. पार्थ विचारतो की तुम्ही माझी मैत्रीण आहात का. आणि हे बघा, जर तुम्ही माझी मैत्रीण असाल तर मात्र तुमची चूक आहे तर ती माझी सुद्धा चूकच झाली असेल, मग माझ्या चुकीला मी सुद्धा सॉरीच म्हणणार. तर काव्याला आता खूप हसू येतं. ती पार्थकडे हसून पाहत असते. इतकी खुश आता काव्य होते. तेव्हा काव्य म्हणते की अहो हे बघा, तुम्ही मला किती त्रास देतात. पार्थ म्हणतो की त्रास देण्यासाठी सुरुवात कोणी केली तर. आणि हे बघा, तुम्हाला इतका चांगला मित्र मिळाला असताना सुद्धा अशी लपाछपी कोणी करते का. तेव्हा आता काव्य म्हणते की हो का, आणि तुमची मैत्रीण तर वेडीच आहे. लगेच पार्थ म्हणतो की हे बघा, माझ्या मैत्रिणीला वेडी नाही म्हणायचं तर. तेव्हा काव्य खुशीत पुन्हा आता पार्थला विचारते की देशमुख, तुम्ही मला माफ केलत ना. तेव्हा पार्थ मात्र आता मुद्दाम काव्याला छळण्यासाठी आता चेहरा वगैरे थोडासा वाकडा करतो आणि परत आता स्माइल करत म्हणतो की केलं. तेव्हा आता काव्य खुश होते आणि म्हणते की हे बघा, खरंच तुम्ही मला खूप छळता हो. आणि हे बघा देशमुख, खरंच सॉरी बर का, आणि मला तुमच्याशी नाही बोलायला जमलं. असे मात्र आता काव्य आपली चूक पुन्हा कबूल करते आणि परत मी असं नाही करणार असे बोलून ती पुन्हा पार्थला सॉरी म्हणते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की ठीक आहे, जे झाले ते झाले, आता मात्र अभ्यासावर तुम्ही फोकस करा, कारण तुमच्या लवकरच परीक्षा आहेत. तर तेव्हा आता काव्य विचारते की तुम्हाला सर्व कसं माहिती बरं, आमच्या परीक्षा आहे तर. तुमच्या ते खारुताई मैत्रिणी सांगितले. तेव्हा आता लगेच काव्य म्हणते की अच्छा, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता म्हणून तुम्ही माझ्याशी बोलायला आला तर, त्यामुळे आता काही गरज नाही, राहून द्या. तेव्हा आता पार्थ हसतो. पार्थ म्हणतो की हे बरं आहे, जेव्हा मी बोलत नव्हतो तेव्हा मात्र तुम्ही माझ्यावर ओरडायच्यात आणि आता मी तुमच्या बरोबर बोलायला आलो तरी सुद्धा तुम्ही ओरडताल का. तेव्हा लगेच आता काव्य म्हणते की हो ओरडणार, कारण तो माझा हक्क आहे, मी ओरडणार. आणि हे बघा देशमुख, अहो मी तुमच्यावर ओरडणार नाही तर कोण ओरडणार बरं. तेव्हा आता पार्थ म्हणतो की काव्य देशमुख. तर काव्य आता त्याच्याकडे बघून हसते आणि पार्थ देशमुख असं म्हणते. तेव्हा आता पार्थ खूपच खुश होतो आणि तिच्याकडे बघत मनात म्हणतो चला ठीक आहे, अगोदरची काव्य देशमुख तर परत आली. आणि खुश होत मात्र दोघे एकमेकांकडे बघून हसतात आणि पार्थ तिला अभ्यास करायला सांगतो. तेव्हा आता काव्य खूप खुश होत अभ्यास करायला घेते. तेव्हा तो आता काव्याची खूपच काळजी घेतो. आता काव्याला काय लागते काय नाही, तिचा चष्मा वगैरे आहे तर तो सुद्धा व्यवस्थित साफ करून आता तो तिला घालायला देतो. काव्याचे सगळं काही काम आता पार्थ करत असतो, म्हणून तिला अभ्यासात कुठेतरी आता वेळ मिळतो. तेव्हा आता काव्य पुन्हा पार्थच्या हातात तो गॉगल देते. तर पार्थ आता पुन्हा आपल्या हाताने काव्याच्या डोळ्यांना तो गॉगल लावतो. तेव्हा आता काव्य खूपच खुश होते आणि पार्थ आता बाहेर निघून जातो. तर काव्य आता खुश होत म्हणते की फायनली आता पार्थ देशमुखांच्या नाकावरचा जो रागेचा फुगा आहे तर तो फुटला तर, आणि आता मात्र माझ्या अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागेल तर. आणि ती पार्थ आता गेल्यानंतर अगदी थँक्यू देशमुख आता स्वतःलाच म्हणते
आणि आता खूप खुश होऊन अभ्यासाला लागते। त्यानंतर आता इकडे नंदिनी मात्र जो हार आता तेथे विकला होता तर त्या ज्वेलर्स मध्ये येते आणि तेथील एका काकांना ते ज्वेलर्स बद्दल विचारते की कुठे आहे ते। तेव्हा ते काका त्या ज्वेलरचा पत्ता सांगतात। तेव्हा आता ते ज्वेलरचा पत्ता शोधत येत असताना मात्र आता नंदिनीच्या डोक्यात एक प्लॅन येतो, कारण जीवा ऑफिसला पोहोचले असतील। मग नक्की मी काय करू, त्यांना एकदा फोन करून विचारू का त्यांची परिस्थिती कशी आहे म्हणून ती जीवाला फोन करते आणि जीवा आता फोन उचलतो। नंदिनी विचारते की जीवा, ऑफिसला गेल्यापासून खरंच माझं मन मात्र अगदी थांबतच नाही, सारखं तुम्हाला फोन करावेसे वाटते। नक्की ऑफिसमध्ये तुमचं काय सुरू आहे, सगळं काही व्यवस्थित आहे ना? कारण ऑफिसचा तुमचा आज पहिला दिवस होता आणि तुम्हाला फोन करून आता हे सर्व विचारण्याचं मी ठरवले, कारण तुमचं सुद्धा आता ऑफिसमध्ये मन लागतं की नाही याचं मला खूप टेन्शन येते। आणि जीवा, तुम्ही खुश तर आहात ना? तर जीवा म्हणतो की अगं हे बघ, मला कामच इतकं आहे आणि माझ्या शेजारी सुद्धा खूप लोक आहेत, विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही आणि इथे मात्र सर्व काही छान सुरू आहे, मस्त सुरू आहे। तर जीवा आता मुद्दाम नंदिनीशी पुन्हा एकदा खोटं बोलतो आणि आता जे घडलेलं आहे तर ते मात्र आता तो नंदिनीपासून लपवतो आणि म्हणतो की हे बघ, मी अगदी माझं काम मनापासून करतो आणि मी लोकांच्या ऑफिसमध्ये थोडंच काम करतो। अगं हे आपलंच ऑफिस आहे, त्यामुळे मला इथे दबल्यासारखं अजिबात होणार नाही। तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो ते तर आहे आणि विचारते की बाबा तुमच्याशी बोलले का? आता हे ऐकल्यानंतर मात्र जीवाला आणखीनच वाईट वाटतं। जीवा काही उत्तर देत नसतो तर नंदिनी म्हणते की मगाशी मात्र ते तुमच्यासाठी थांबले सुद्धा नव्हते, आता ऑफिसमध्ये नीट व्यवस्थित बोलतात ना ते तुमच्या बरोबर? तेव्हा आता अगदी जीवा म्हणतो की हे बघ अगं, ते नक्की आता मी वेळेवर येतो की नाही हे बघण्यासाठी मात्र ते हे सर्व करत होते आणि हे बघ सगळेजण माझ्यासाठी अगदी छान वागतात, माझं काम, माझं केबिन आहे ना ते सगळं काही व्यवस्थित सुरू आहे। तर जीवा आता नंदिनीशी खोटं बोलतो आणि नंदिनी तू टेन्शन घेऊ नको, बाबा सुद्धा खरंच माझ्याशी खूप नीट वागतात। तर हे बघ मी काही कर्तृत्व गाजवले नाही तरी सुद्धा सगळं काही एकदम असं सॉलिड सुरू आहे। तर त्यावर आता नंदिनी विचारते की तुम्ही खरंच खुश आहात ना? तेव्हा आता जीवा म्हणतो की तू असं का विचारते? अगं मी तुला खरंच सांगतो की खरंच मी खूप खुश आहे आणि हे बघ अगं त्या केबिन मध्ये लँडलाईन आहे ना ते सतत मला वाचावे लागतात, त्यामुळे चल आता मी फोन ठेवतो, मला जावं लागेल। आता जीवा मात्र नंदिनीचा फोन कट करण्यासाठी मुद्दाम पुन्हा तिच्याबरोबर खोटं बोलतो। आता नंदिनीला ही सर्व माहिती व्हायला नको, जेणेकरून तिला जर ही सर्व माहिती झाली तर तिला खूप वाईट वाटेल, त्यामुळे मात्र जीवा हा निर्णय घेतो आणि आता सगळं काही तो अगदी सांगण्याचं न ठरवतो। तेव्हा मात्र आता जीवाने फोन ठेवल्यानंतर आता नंदिनीच्या लक्षात येते। नंदिनी आता स्वतःला म्हणते की नाही जीवा, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जातात याचा मला पूर्ण अंदाज आहे, तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात, परंतु हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही झालेलं आहे तर नक्की मी ते बदलेल, तुमच्यावरचे आरोप दूर करेल। आता ज्वेलर्सकडे जाते आणि त्या माणसाचे डिटेल्स काढते, तेथे फक्त अर्ध्या गोष्टी ह्या ठीक असतील आणि याची मला पूर्ण खात्री आहे। जीवा काही जरी झाले तरी सुद्धा ही नंदिनी तुम्हाला हरवून नाही देणार। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये पार्थ काव्याला म्हणतो की हे बघ, जीवा माझ्यापेक्षा वेगळा आहे, अगदी मनाला वाटेल तसे वागतो, अगदी मनापासून त्याला मनाने वाटतं तसं जगायला आवडते। तर आता काव्या बोलून जाते की नेहमी त्याला हेच वाटतं। तर पार्थ विचारतो की नेहमी? काव्या आता पार्थकडे पाहत असते। त्यानंतर आता मानिनी आता घरी असते आणि नंदिनी सुद्धा। तर विक्रम घरी येतो आणि मानिनीला म्हणतो की मी पटकन फ्रेश होऊन येतो। तेव्हा आता मानिनी विचारते की जीवा कुठे आहे? तर आता विक्रम म्हणतो की अगं त्याला जे काम मी दिलं होतं तर ते काम तो ऑफिसमध्ये करत बसलेला आहे। तर आता ही नंदिनी सर्व ऐकते आणि जीवा अजून ऑफिसमध्ये आहे हे नंदिनीच्या लक्षात येते। नंतर आता जीवाला ऑफिसमध्ये येण्यासाठी खूप उशीर होतो। मग आता बस आणि ट्रेन सुद्धा आता गेले असतील, मग नक्की आता कशाने जायचा असा प्रश्न जीवाला पडतो आणि तेवढ्यात मात्र नंदिनी आता जीवाला घेण्यासाठी येते। तर आता अगदी जीवाच्या चेहऱ्यावर गाडीचा प्रकाश पडतो आणि तो कोण आहे असं म्हणतो। तर आता नंदिनी म्हणते की अरे ड्रीमर बॉय, अरे कोण आहे, लिफ्ट हवी आहे का? तेव्हा आता जीवा म्हणतो की काय चकाचक बाई, मला भास वगैरे होतात की काय, म्हणजे तू खरंच मला घ्यायला आली? तर नंदिनी म्हणते की हो। मग जीवाला खूप आनंद होतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघून खुश होऊन हसते। तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।